एकतर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानकडं जे हत्या आहेत त्यांच्याकडं वाकड्या नजरेनं बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही। आम्ही वर्षानुवर्ष ही देवस्थानं हत्तीचा सांभाळ करतात। पेटाचं ऐकून हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्या समोर आहे। मुळामध्ये पेटाला हे समजायला पाहिजे हत्तीमध्ये दोन प्रकार आहेत। जवळजवळ 1000 वर्षापूर्वीपासून अनेक राजे राजवाडे मंदिरं हे हत्ती बाळगत होते। आत्ताचे जे पाळीव हत्ती आहेत ते त्यांची प्रजाती आहे, त्यांना जंगलाचं काही माहीत नाही। त्यांचा जीनच माणसामध्ये राहण्यामुळे विकसित झालेला आहे आणि जंगलात राहणारे हत्ती वेगळे आहेत। तेव्हा जंगलातले हत्ती अनुसूचित 1 मध्ये येतात, हे येत नाहीत, हे कळायला पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। परंतु जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही मंडळी विनाकारण अशा पद्धतीनं या मंदिरांच्या ताब्यामध्ये असणारे हत्तीला त्रास देत आहेत। हे बंद करावं, पंतप्रधानांनी लक्ष घालावं, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि अंबानींना त्यांनी सांगावं एक माणसापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची 14 कोटी जनता महत्त्वाची आहे। हे सार्वमत आहे, लक्षात ठेवा। कारण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, गटातटाच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल, इतर मीडियावर असेल, जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। मग सर्वसामान्य जनतेची भावना जर का अशी असेल तर मग मोदी साहेब, फडणवीस साहेब नेमकं कुणाच्या बाजूने राहणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यांनी जनतेच्या बाजूने राहावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। एवढा सगळा संताप गेले काही दिवस या सगळ्या हत्तीमध्ये पेटानं काही दिवसापूर्वी एक ट्विट केले ज्यामध्ये या सगळ्या नांदणी मठासाठी एक वेगळ्या पद्धतीचा हत्ती देण्याचा तांत्रिक हत्ती देतो, म्हणजे कुठेतरी मीठ चोळण्याचा प्रकार। पेटाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या पोरांना खेळायला तो हत्ती द्या, आम्हाला नको। राष्ट्रपतींची भेट घेणार आहे आपण? हो, पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत आणि त्यांना आत्तापर्यंत पोस्टानं पाठवलेला दयेचा अर्ज असेल किंवा आज दिलेलं असेल हे सगळं दाखवून जर सर्वसामान्य जनतेची ही भावना असेल तर महामहिम राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलावा अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत। गंभीर आरोप या सगळ्या भाषणादरम्यान केला की वंतारा ही बेकायदेशीरपणे सुरू आहे आणि त्या ठिकाणी प्राण्यांची तस्करी देखील केली जाते। गंभीर आरोप हो, मी जबाबदारीनं बोलतो आणि वनताराच्या प्रशासनानं किंवा त्याचे मालक असणाऱ्या अनंत अंबानीने वनतारा सुरू झाल्यापासून त्या वनतारामध्ये किती मुके प्राणी आले, विशेषतः जंगली प्राणी आले, त्यातल्या कितींच्यावर उपचार झाले, किती मृत्यू पावले आणि ते मृत्यू पावल्यानंतर सक्षम वन अधिकाऱ्याच्या समक्ष त्याच्यावर अंतिम संस्कार झाले का याची माहिती जाहीर करावी। आपला कायदा असं सांगतो की एखादा जंगली प्राणी जर मृत झाला तर सक्षम अधिकाऱ्यासमोर त्याच्यावर अंतिम संस्कार करायचे आहेत। मग हा कायदा अंबानींना नाही का? का नाही तिथं होत? दुसरी गोष्ट की त्यांनी हे जे वनतारा हे ठिकाण केलेलं आहे, प्राणी संग्रहालय जे केलेलं आहे ते 1978चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार CZA म्हणजे सेंट्रल झू अथॉरिटीकडे नोंद आहे का? नोंद नसेल तर कुठल्या अधिकारात ते हे प्राणी पाळतात याचं सुद्धा वनताराच्या प्रशासनानं किंवा अनंत अंबानीनं उत्तर दिलं पाहिजे। जेव्हा अंबानीचा विषय येतो त्यावेळी हिंदुत्व बाजूला जातं असंच म्हणावं लागेल। माझे मुकेश अंबानी साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करते, आमच्यासारख्याला भेटतच नाहीत। लग्नालाही काय आम्हाला बोलवलं नव्हतं।
त्यामुळं तुमच्याच माध्यमातून त्यांना विनंती आहे, नका लागू या सामान्य माणसाच्या नादाला. आमचा हत्ती परत द्या, भांडण मिटवून टाकू. वनतारामधून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे, त्याच्यात हत्ती आहे माधुरी हत्तीचे संगोपन आम्ही उपचार देखील करत असतो देखील ते सांगतात. अहो, त्यांनी ते कुंड दाखवलं, त्याच्यापेक्षा मोठी आमची पंचगंगा नदी आहे, तिथं डुंबत होती ती. कुठलं कुंड काढले बारकं एवढं वाटीसारखं? हे काय करणार आहे त्याची जोपासना? आपण एक भाषणामध्ये म्हटलात की आम्हाला मुंबईला धडक मारायला लावू नका. मी राज्य सरकारला इशारा दिलेला आहे. काय नेमकं हो, दिलेला आहे. कारण मी बघितलेलं आहे, अंबानीचा विषय आला की प्रशासन आमच्यावर दडपशाही करतं, पोलीस आमच्यावर दडपशाही करतात, नियमबाह्यरित्या प्रशासन वागतं. रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी? 15 तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो, पेटाला अर्ध्या तासाच्या आत ऑर्डर मिळते, मठाला मात्र 3 दिवसांनी म्हणजे 18 तारखेला मिळते. हे गौड बंगाल काय आहे? त्याचबरोबर 29 तारखेला दुपारी 3 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील फेटाळलं जातं आणि 4 वाजता अनिमल ॲम्ब्युलन्स लगेच नांदणीमध्ये येते. हा काय प्रकार आहे? म्हणजे कायदा, नियम, प्रशासन वाकवून एका उद्योगपतीसाठी जर असं होत असेल तर का आम्ही संताप व्यक्त करू नये? आम्ही सगळे त्यांचं भाजपचे जेवढे उमेदवार असतील त्याला पाडा म्हणून सांगायला जाऊ. जर भाजप आमच्या धार्मिक भावनांचा आदर करणार नसेल, जे धर्माच्या आधारानं राजकारण करतात, आमच्या मंदिरांची परंपरा मोडीत काढणाऱ्या अंबानीवर काय कारवाई करणार नसतील, तर आम्ही तिथल्या मतदारांना जाऊन सांगू, यांचं धार्मिकत्व, यांचं हिंदुत्व हे झूट आहे, यांनी अंबानीकडे घाण टावले. ही गर्दी काय सांगते नेमकी आणि काय इशारा आजची गर्दी ही राज्यकर्त्यांना इशारा देणारी आहे. उद्योगपतींच्या नादाला लागू नका, सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, हीच इशारा देते. सीमा भागामध्ये अजून किती मठ आहेत, किती हत्ती आहे आणि पुढचं तुमचं हे कसं असतं? एक शेडबाळला आहे, दुसरा अनकनूरला आहे, रायबाग जवळ बेळगाव जिल्ह्यामध्ये, आणि रायचूरमध्ये एक मठ आहे. ह्या 3 हत्तींना पेटानं तक्रार केल्यामुळं बेंगलोर उच्च न्यायालयानं उद्या सुनावणी ठेवली आहे. आमच्यावर आरोप केला गेला वनताराकडून की माधुरीला साखळदंडानं बांधलं पण मुळात वनतारामध्येच हत्तीला साखळदंडानं बांधलं जातं आहे. हा फोटो मीच प्रकाशित केलेला आहे. मग वनतारावर कोण कारवाई करणार? राष्ट्रपतींना भेटून येतो आणि मग पुढचं ठरवू, पण आम्ही गप्प बसणार नाही. वनताराची चौकशी झाली, मी मगाशीच म्हटलं, वनतारा स्थापन झाल्यापासून म्हणजे बेकायदेशीरच आहे, पण किमान कार्यरत झाल्यापासून किती प्राणी आले, ते अधिकृत आले का, त्यांना परमिट होतं का, काही परदेशातनंही प्राणी आलेत अशी माझी माहिती आहे, ते कशाच्या आधारानं आले ह्याची चौकशी झाली पाहिजे. चला, धन्यवाद. तुम्ही लय चांगला काम केला भेटण्यासाठी. चला महाराजजी. चांगला तुम्ही काम केला. खरं म्हणजे तुमचं किती केलं तर म्हणजे आम्ही येतो. हा, चालेल चालेल. ताई नमस्कार. ताईला पुढे घ्या. बरं. हो हो. घ्या की घ्या. ओंकार तेवढा बाईट दे. ओंकार बाहेर. ओंकार ती बाईट द्यायचा तो तेवढा जाता. इंडियन कुठे घेत बस. अरे तिकडे कुठे बोलू काय? अंबानी जैसे उद्योगपतियों को खुश करने के लिए अगर ब्यूरोक्रेसी गैर कानूनी काम करती है तो इसकी भी जांच होनी चाहिए, क्योंकि अगर कोई पशु को
ट्रांसपोर्ट करना है तो दिन में करना पड़ता है, ऐसा कानून है। तो रात को 12 बजे नांदनी मठ से हमारी माधुरी हाथी एनिमल एम्बुलेंस में बैठकर कैसे गई और डिस्ट्रिक्ट वेटरनरी डॉक्टर ने सर्टिफिकेट दिया था उसका हेल्थ के बारे में, फिजिकल फिटनेस का सर्टिफिकेट दिया था। लेकिन 48 घंटे ट्रैवलिंग करने के बाद अगर वनतारा में उस हाथी को फ्रैक्चर होता है, उसको अगर कोई जख्म होता है तो इसकी जिम्मेदारी किसकी? इसका मतलब सही ढंग से उसका ट्रांसपोर्टिंग हुआ नहीं, इसलिए अनंत अंबानी के ऊपर इसका कानूनन कार्रवाई होनी चाहिए, ये हमारी मांग है। अगर अंबानी को खुश करने के लिए सरकार हमें दबाती है, हमारे ऊपर कानूनन कार्रवाई करती है और गैर कानूनन ढंग से काम करने वाले अंबानी को छोड़ देते हैं, तो ये भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववाद पे सरकार पे आई है। लेकिन हमारी बरसों सालों की 100, 400, 500, 1000 साल की जो परंपरा है, हमारे अनेक मंदिर में हाथी पाला जाता है। फिर भी पेटा को आगे करके अगर अनंत अंबानी हमारे हाथी छीन लेने की कोशिश करते हैं तो हमारी हिंदुत्ववादी सरकार क्या कर रही है? वो अगर कोई कार्रवाई नहीं करेगी तो मुंबई कॉरपोरेशन के जब चुनाव आएंगे तो हम सब हाथी प्रेमी लोग मुंबई में जाकर वहाँ के मतदाताओं को बताएंगे कि इनका हिंदुत्ववाद खोखला है, यही बताएंगे। एक प्रश्न, तुमच्या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे। मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक देखील आता बोलवण्यात आली। हत्ती परत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अंबानींना फोन करावा आणि हत्ती परत देण्याचा आदेश द्यावा। मला बोलवलं नाही तरी चालेल, हत्ती पाहिजे। बैठकीत काय नेमकी अजून एक चर्चा अपेक्षित तुम्हाला त्या बैठकीत? काही नाही, आमचा हत्ती परत देण्यात कोर्टात पुन्हा रिव्ह्यू पिटिशन करा असलं आम्हाला सांगायचं नाही। वनतारा प्रशासनानं ज्या हाय पॉवर कमिटीच्या शिफारशीवर उच्च न्यायालयाने निकाल दिला, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, त्या हाय पॉवर कमिटी जे एक रिटायर न्यायमूर्ती आहेत त्यांना कुठल्या तरी वरिष्ठ नेत्यानं फोन करून सांगावा हत्ती नांदणीला पाठवण्याचा निर्णय घ्या आणि त्यासाठी अंबानी फॅमिलीनं त्यांच्याकडे अर्ज करावा की आमची जी माधुरी आहे तिला इथलं वातावरण सूट होत नाही जामनगरचं, ती आजारी पडलेली आहे, तेव्हा तिच्या मूळ गावी जिथं 35 वर्षे ती वाढली तिथं तिच्यावर उपचार व्हायला पाहिजेत असा अर्ज द्यावा, आपोआप प्रश्न मिटतो। योग्य वेळी सांगेन मी कोण कोण आहेत ते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।